मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय मिनी सरस वस्तूंचे विक्री व प्रदर्शन 2024-25 चे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। छत्रपती संभाजी महाराजांचा 345वा राज्याभिषेक दिन शंभूतीर्थ येथे साजरा। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका सराईत चोरट्यास ताब्यात घेऊन 9 दुचाकी केल्या हस्तगत। कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी कामगारांतर्फे गुरुवारपासून पुकारण्यात आला बेमुदत संप। श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न। आणि JRCT हायस्कूल येथे स्वर्गीय आरा तथा आप्पासाहेब चितळे व्याख्यानमालेचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद धुळेतर्फे शहरातील वाडी भोकर रोडवरील नंदन प्रॉपर्टी येथे स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय मिनी सरस वस्तूचे विक्री व प्रदर्शन 2024-25 चे आयोजन करण्यात आले होते। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद धुळेतर्फे वाडी भोकर रोडवरील नंदन प्रॉपर्टी येथे स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय मिनी सरस वस्तूंचे विक्री व प्रदर्शन 2024-25 चे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे या उपस्थित होत्या। उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या हस्ते फीत कापून विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी धरती देवरे, आमदार मंजुळा गावित, देवेंद्र पाटील, ज्योती बोरसे, सोनी कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, राजेंद्र पाटील, राजेंद्र जोशी, उदय दात्रक आदी उपस्थित होते। माझ्या लाडक्या बहिणी, माझे बंधू, उपस्थित असलेले या कार्यक्रमास आणि सर्व बचत गटातील महिला आणि सर्वच या कार्यक्रमाचे ज्यांनी आपल्याला जास्तीत जास्त या कार्यक्रमाला प्रोत्साहित केलं असे या उमेद अभियानाचे संपूर्ण टीम सर्वांचं मी आपल्या या धुळे महानगरीत आपलं सर्वांचं स्वागत करते। खरं तर उमेद हे नावच असं आहे की खरोखरच विचार करूनच हे उमेद हे नाव आपल्या अभियानाला दिलं गेलंय। आपली देशाची परिस्थिती पाहिली, आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहिली, आपली राज्याची परिस्थिती पाहिली तर महिलांसाठी अनेक योजना आहेत, महिलांसाठी खूप काही सोयी सुविधा दिल्या गेल्या आहेत, परंतु तरी देखील माझ्या महिलांची, माझ्या भगिनींची पाहिजे तशी आपली परिस्थिती सुधारत नाही। हे सर्वांनी लक्षात घेता आपल्या शासनाने सुद्धा या महिला भगिनींसाठी सर्वात त्यांची परिस्थिती जर पाहिली तर आज आपण माझ्या महिला भगिनींना सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना ह्या आणल्यात आणि त्या योजना जास्तीत जास्त जलद गतीने कशा होतील याकडं आपल्या शासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन आणि त्या बळकट करण्यासाठी वरच्या शासन स्तरापासून तर अगदी ग्रामीण भागातील तळागाळातील महिलांपर्यंत ह्या योजना कशा पोहोचतील यासाठी बळकटीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त लक्ष घातलेलं आहे। म्हणून जिल्हा परिषदचे सभापती, आरोग्य व शिक्षण सभापती सोनीताई, महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सगळे लाडकी बहीण आणि भावांनो, धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात महिलांना हाताला ताकद मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही केंद्रीय शासनाकडून उमेदसारखी योजना केली आहे। गावातली शेवटची महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी उमेद हे काम करत आहे। आता जेव्हा आम्ही मध्ये येत होतो, बरेच स्टॉलला आम्ही व्हिजिट केलं, तेव्हा माहीत पडलं की उमेदच्या 2 महिलांना 8 लाखाचं बक्षीस मिळून दिलं आहे। हे उमेद म्हणजे एक आशा आहे, उमेद म्हणजे एक विश्वास आहे आणि या महिला एकमेकांना या माध्यमातून मदत करत आहे आणि जसं 2 महिलांना 8 लाखाचं बक्षीस मिळून दिलं तर मला नक्कीच खात्री आहे की प्रत्येक स्टॉलचे प्रत्येक महिलांना हे बक्षीस लवकरात लवकर मिळेल
आणि साहेबांनी सांगितलं की 67,000 महिलांना लखपती दीदी केलं आहे. नक्कीच लवकर आपण 1,00,000 पर्यंत पोहोचणार अशी आपल्याला अपेक्षा ठेवते आहे. आपण इथे ग्रामीणच्या भागात आपण बघता आहे की आज महिला इथे घरातून बाहेर पडली आहे आणि स्वतःचा स्टॉल लावून इथे उभी आहे. हे बघून खरंच मला खूप आनंद आणि गर्व वाटतो आहे. सर्वप्रथम मी उमेदच्या पूर्ण टीमला मनापासून कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदन करते. कारण महिलाला घरातून बाहेर काढणं, त्यांना समजून देणं, कारण आपण बघता आहे की बरेच महिलांचे आजपर्यंत बँकमध्ये खाते सुद्धा नव्हते. ते घरातून चुली आणि मूलच्या बाहेर पडलेच नव्हते, परंतु आज आपण लखपती दीदी बनवून घेतलं आहे. तर मी मनापासून उमेदचे सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद करते. आणि तुम्ही महिला सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहणारी ताकद तुम्ही गेली, तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट झाले. 2 दिवसापूर्वीच तुम्ही यांना फक्त धुळेलाच नाही तर आपण त्यांना नाशिक, जळगाव, मुंबईपर्यंत स्टॉल लावण्याची मदत केली आहे. तसंच आम्ही 2 दिवस पूर्वी कलेक्टर साहेबांसोबत आमची मीटिंग झाली होती. तेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांना इच्छा व्यक्त केली आहे की जर आपल्या धुळे रेल्वे स्टेशनला आपल्या महिलांचे जर स्टॉल लावता आले तर नक्की त्यांना आपण एक मदतीचा हात म्हणून आणि त्यांना एक मार्केट इथे उपलब्ध करून देऊ असं मला वाटते. तर माझी छत्रपती संभाजी महाराजांच्या 345व्या राज्याभिषेक दिनानिमित्त धुळे शहरातील पांढरा नदी किनारी साकारण्यात आलेल्या शंभूतीर्थ येथे प्रथमच राजांच्या पुतळ्याला अभिषेक करीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या 345व्या राज्याभिषेक दिनानिमित्त धुळे शहरातील पांढरा नदी किनारी साकारण्यात आलेल्या शंभूतीर्थ येथे प्रथमच छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीतर्फे राजांचा अभिषेक करीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने डॉक्टर योगेश ठाकरे यांनी स्मारकाचा पंचामृताने अभिषेक केला. यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम यांनी तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट नितीन पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव अर्जुन पाटील यांनी केले. कार्यक्रमात स्मारक समितीचे प्रमुख पदाधिकारी ॲडव्होकेट प्रवीण सिसोदे, ॲडव्होकेट नितीन पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे, कोमल आबाळे, मनोज पवार, अकबर शेख यांच्यासह ज्येष्ठ नेते साहेबराव देसाई, ए.बी. पाटील, माजी नगरसेवक रावसाहेब नांदरे, राजेंद्र इंगळे, अशोक सुडके, राजेंद्र डवळे, ॲडव्होकेट सुनील ठाणगे, श्याम निरगुडे, अमर फरताडे, हेमंत भडक, सुलभा कुवर, अलका बोरसे, आबासाहेब कदम, गोविंद वाघ, राजेंद्र जाधव, अभिनव पाटील, दिलीप पाटील, ना पाटील, ॲडव्होकेट प्रशांत कदम, धनसिंग जमादार, राजेंद्र मोरे, जे.एस. ऐरराव, दोंडू बोरसे, सूरज सोनार, परमेश्वर नलावडे यांच्यासह शिवशंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने तसेच शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभू राज्याभिषेक दिवस पंचामृताने आज साजरा करण्यात आलेला आहे. योगायोग म्हटलं म्हणजे दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी स्मारक समितीने छत्रपती संभाजीराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं लोक अनावरण केलं होतं. त्या अनुषंगाने यावर्षी प्रथमतःच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आज योगायोगाने आलेला आहे. 345व्या वर्षी आजचा दिवस आहे. खरा इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना खऱ्या अर्थानं छत्रपती घोषित करण्यात आलेलं होतं आणि स्वराज्याला दुसरे छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना हा मान मिळाला होता. त्यामुळे या दिवसाचं महात्म्य फार मोठं आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या धुळे जिल्ह्यामध्ये देखील ज्यावेळी पायाभरणी झाली, टिकम मारल्या गेला, ती तारीख देखील जी कोरल्या गेली धुळे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ती देखील 16 जानेवारी 2021 हा त्याच्यासाठी हा फार महत्त्वाचा योगायोग जो जुळून आलेला होता. त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारसरणीला धरून छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीने गेल्या 12 वर्षापासूनचा जो संघर्ष होता त्याला पूर्णविराम देऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा धुळे जिल्ह्यात अनावरण करून एक नवीन नावलौकिक धुळे शहराच्या इतिहासामध्ये रोवलेला आहे. मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तमाम धुळेकर जनतेला छत्रपती संभाजीराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मोहाडी
उपनगरातील एका सराईत चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2,25,000च्या 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सराईत आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून 2,25,000च्या 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील विटाभट्टी देवपूर येथून संदीप अमृत चौधरी यांच्या मालकीची युनिकॉर्न क्रमांक MH12 FQ 2170 अज्ञात चोरांनी लंपास केली होती. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की अल्ताफ मुख्तार कुरेशी राहणार दंडेवाला बाबानगर कृष्णा पार्किंग यार्डच्या पाठीमागे मोहाडी उपनगर धुळे याने दुचाकी चोरी केली आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिखी गावाच्या फाट्याजवळ त्यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच मित्र खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ राहणार मोहाडी याच्यासोबत इतरही दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 2,25,000 रुपयांच्या 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमरजित मोरे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, प्रशांत चौधरी, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, महेंद्र सपकाळ, निलेश पोद्दार, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी आदींनी केली. मजुरी वाढ कराराच्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापडी कामगारांतर्फे गुरुवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. मजुरी वाढ कराराला होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील हमाल मापडी कामगारांतर्फे गुरुवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. यामुळे धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. शेतकऱ्यांकडे मजुरी वाढ करार गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून संपलेला असताना वारंवार पत्र देऊनही मजुरी वाढीचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. यामुळे गुरुवारपासून संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मजुरी वाढीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजार समिती बेमुदत बंद राहतील असा इशारा देण्यात आला आहे. दिनांक 16 जानेवारी 2025 पासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील हमाल कामगार संपावर उतरले आहेत. जोपर्यंत मजुरी वाढ मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी धुळे जिल्हा हमाल मापडी कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर, जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर, आनंदा महाजन, भिकन चौधरी, श्रावण चौधरी, राजू गवळी, योगेश त्रिभुवन, चंद्रकांत दात्रक, श्रावण वानखेडे आदी कामगार उपस्थित होते. गंगाधर भीमाजी कोळेकर, धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना अध्यक्ष. मी गेले 10 महिन्यापासून शेतकऱ्याकडच्या हमालीचा करार आज संपलेला आहे. आम्ही DDRला मार्केटला वारंवार पत्र व्यवहार करून देखील काही उपयोग झालेला नाही. तरी DDRने 4 मिटिंगा घेतल्या, 4ही मिटिंगा फेल गेलेल्या आहे. म्हणून गेले 10-11 महिन्यापासून आमच्या हमाल मापडी संघ कर्मचारीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. धुळे जिल्ह्यातील आज आम्ही त्यांना अग्निपत्र दिलं होतं की बाबा जर कधी आमची मजुरी वाढली नाही तर आम्ही 16/1/2025 पासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण मार्केट कमिट्या बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण गेल्या 11 महिन्यामध्ये आमच्या हमाल मापड्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेली आहे. कारण का बाजार बंद पडू नये बा म्हणून आम्ही मिटिंग आश्वासन दिले गेलेले आहे. आम्ही त्याच्या जोर आम्ही राहिलेलो आहे. आज नाही उद्या होईल, आज नाही उद्या होईल, बाजार बंद केल्याने आपले नुकसान होईल. या हिशोबाने आम्ही 8-10 महिने आम्ही असेच काढले. परंतु नाविलाजाने आम्हाला या DDRने आणि या धुळे जिल्ह्यातील मार्केट कमिटीने आम्हाला संपर्क उतरायची पाळी आणलेली आहे. आता आम्ही जोडल्यात गेले पाहिजे अशी आमची सगळ्याची कळकळीची विनंती. सगळे धुळे येथील यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपस्थित होते. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. त्यानंतर मतिमंद मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, जिल्हा उपविभागीय अधिकारी राहुल कुवर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराव, बाल कल्याण समिती अध्यक्षा डॉक्टर उषा साळुंके, बाल कल्याण समिती सदस्य सुरेखा पाटील, अनिता बांबोरे, मालसिंग पावरा, मंगला वाघ, मनीषा वाघ आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी साहेबांना या ठिकाणी बोलवावं असा उद्देश होता, त्यासाठी उपस्थित झाला आहे. आदरणीय वरिष्ठ स्तरावर जे काही असेल, आपल्या संस्थेला जी काही कधी मदत लागली तर नक्की
आम्ही आपल्या मदतीसाठी नेहमी तयार आहोत. तरी मी आपल्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित JR सिटी हायस्कूल येथे स्वर्गीय आराधता आप्पासाहेब चितळे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित JR सिटी हायस्कूल येथे स्वर्गीय आरा तथा आप्पासाहेब चितळे व्याख्यानमालेचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. व्याख्यानमालेत अनिल राव यांनी NEP 2020 या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष युवराज करंकाळ, मानद सचिव संतोष अग्रवाल, माजी अध्यक्ष रवी बेलपाठक, प्रकाश पाठक, महेश गुगरी, जयंत शाह, प्राचार्य AD पावरा, उपप्राचार्य PS कुलकर्णी, उपमुख्याध्यापक RK पाठक, पर्यवेक्षक NV नागरे, RA पावरा यांच्यासह शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती SM कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती सबनीस यांनी केले. पसायदान प्राध्यापिका जावरे यांनी गायले. ते शालेय शिक्षणामध्ये किमान 21 कोटी होणार त्या वयोगटात. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा विस्तार होतो. ऑब्व्हियसली सगळ्यांना प्रश्न पडेल, मग हा विस्तार करायचा म्हणजे क्लासरूम पाहिजे, शिक्षक पाहिजे, पुस्तकं पाहिजे, गणवेश पाहिजे, शासन देणार आहे का? काय स्थिती आहे ती इथेच काही असतील अनुदानित विनानुदानित शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरचे असतील. 2 वर्ग चालतात आपल्याकडे, एक 1.5 लाख पगार, एक 10,000 पगार. अशा 2 संस्कृती एका वेळेला काम करत असतात. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, वास्तव जे आहे ते मी मोकळेपणाने सांगणार आहे की शासन व्यवस्था शिक्षण या विषयावर आपली कितीही अपेक्षा इच्छा असली तरी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या GDPच्या 6% खर्च करणं अपेक्षित असलं तरी करणार नाही, करत नाही. हे गेल्या 20 वर्षांमधल्या आकडेवारीने सिद्ध झालेलं आहे. एवढंच कशाला, एक्झॅक्ट आकडेवारी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. स्वयंसिद्धा जिल्हास्तरीय मिनी सरस वस्तूंचे विक्री व प्रदर्शन 2024-25चे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. छत्रपती संभाजी महाराजांचा 345वा राज्याभिषेक दिन शंभूतीर्थ येथे साजरा. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका सराईत चोरट्यास ताब्यात घेऊन 9 दुचाकी केल्या हस्तगत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी कामगारांतर्फे गुरुवारपासून पुकारण्यात आला बेमुदत संप. श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगुरू व कार्यशाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न. आणि JR सिटी हायस्कूल येथे स्वर्गीय आरा तथा आप्पासाहेब चितळे व्याख्यानमालेचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.